नमस्कार मित्रांनो, मी अमोल अंतरकर द विनर स्टडी सेंटरच्या या आपल्या प्लॅटफॉर्ममध्ये सर्वांचं स्वागत आहे। बघा, सध्याला वर्ग 3 आणि वर्ग 4 साठी विशेष करून त्या ठिकाणी TCS आणि IBPS हा जो काही पॅटर्न आहे, या पॅटर्नचा आपण जर विचार केला तर या पॅटर्नमध्ये बघा कधी कधी काय होतं, थोडंसं प्राचीन इतिहासामध्ये ज्या काही महत्त्वाची त्या ठिकाणी युद्ध झालीत किंवा ज्या काही त्या ठिकाणी महत्त्वाच्या लढाया झाल्या तिथं आपल्याला काय होतं बघा, एक्झॅक्ट त्या ठिकाणी प्रश्न विचारले जातात। आता इथं मी तुम्हाला काय करतो माहिती आहे का, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी एक 4 किंवा 5 मिनिटाच्या आतमध्ये आपला हा व्हिडिओ त्या ठिकाणी खतम होऊन जाईल। त्यामुळे सर्वांनी अगदी शेवटपर्यंत हा व्हिडिओ त्या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करा, कारण की एक तुमचा प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी पूर्ण होऊ शकतो। ठीक आहे, तर आपल्याला काय करायचं माहिती आहे का, इतिहासामध्ये महत्त्वाचे युद्ध आणि लढाया। आता हे पाहत असताना तुम्हाला काय करायचं माहिती आहे का, पहिला तर भाग लक्षात ठेवतो, तुम्हाला युद्धाचं नाव माहीत पाहिजे, वर्ष किंवा त्याला आपण एक अंदाजित शतक म्हणूया। जसं तुम्ही प्राचीन कालखंडामध्ये गेले तर प्राचीनमध्ये एक्झॅक्ट आपण वर्ष तर सांगू शकत नाही, त्यामुळे तुम्हाला एक अंदाजित शतक जे आहे ते शतक त्या ठिकाणी लक्षात ठेवायचे। आणि आपण ज्याला म्हणूया प्रतिस्पर्धी, म्हणजे कुणाकुणात झाले। तर माझा पहिला मुद्दा लक्षात ठेवतो बघा, आपण थोडं जर प्राचीन इतिहासामध्ये गेलो तर काय करा बघा, प्राचीन हिस्ट्रीमधल्या महत्त्वाच्या एक 3-4 युद्ध लढाया, त्यानंतर मिडावलमधले काही युद्ध आणि मॉडर्नमधले काय करा बघा, त्या ठिकाणी काही युद्ध या ठिकाणी लक्षात ठेवलं बघा। सर्वात प्रथमतः आपण जर विचार केला बघा, या ठिकाणी रामायण आहे, काय बोलले रामायण। तर पहिला मुद्दा इथं आपण जर रामायणाबद्दल जर बोललो बघा, रामायण आहे ओके। तर इथं मुद्दा काय झालं, रामायणाचं जे युद्ध आहे वास्तविकता लक्षात ठेवलं, हे युद्ध कुणाकुणात झाले तर बघा सरळ लक्षात ठेवलं, हे युद्ध झाले त्या ठिकाणी प्रभू श्रीराम यांच्यामध्ये ओके। आणि या बाजूला आहे बघा कोण, त्या ठिकाणी रावण यांच्यामध्ये काय झाले युद्ध झाले। जर तुम्ही शतक जर बघितलं तर इसवी सन कमीत कमी बघा 3ऱ्या ते 4थ्या शतकामध्ये काय झाले, या ठिकाणी रामायण जे आहे हे त्या ठिकाणी युद्ध तुमचं घडून गेलेलं आहे, इसवी सन पूर्व ओके। 3रे तर बघा त्या ठिकाणी कितवा, या ठिकाणी हे तुमचं 4थं शतक आहे, इथं त्या ठिकाणी युद्ध झालेलं आहे। आता वास्तविकता एक लक्षात ठेवतो बघा, रामायणाचा आपण जर विचार केला तर महर्षी वाल्मिकी यांनी काय केलं बघा, रामायण हा ग्रंथ जो आहे तो ग्रंथ त्या ठिकाणी लिहिलेला आहे। आणि या ग्रंथाबद्दल आपण जर बघितलं तर या ग्रंथामध्ये बघा एकूण 24,000 श्लोकांचा समावेश त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतो। आणि रामायण हा जो ग्रंथ आहे बघा, तो 7 भागामध्ये, परंतु त्याला भाग न म्हणता त्याला त्या ठिकाणी 7 कांड असे म्हणतात। ठीक आहे, म्हणजे 7 भागामध्ये किंवा 7 कांडामध्ये या ठिकाणी रामायण हा जो काही ग्रंथ आहे तो पूर्णपणे आपण ज्याला म्हणूया विभाजित झालेला आहे। परंतु पहिला भाग लक्षात ठेवला, रामायणाचं युद्ध जे आहे, ज्याला त्या ठिकाणी अजून एक भाग आहे बघा, ज्या ठिकाणी एक्झॅक्ट युद्ध झालं श्रीराम प्रभू आणि रावण यांच्यामध्ये बघा, श्रीलंका या देशामध्ये युद्ध गणवा नावाचं एक छोटंसं मैदान आहे। त्या मैदानामध्ये आपण ज्याला म्हणूया तिथं प्रभू श्रीरामाने काय केलं बघा, रावणाचा वध केलेला आहे। त्यानंतर आपण जर थोडंसं पुढे गेलो बघा, अजून एक महत्त्वाचं युद्ध आहे, ज्या युद्धाचं नाव आपण जर बघितलं तर त्याचं नाव बघा त्या ठिकाणी दशराजन युद्ध, काय बोललंय दशराजन। आता जर आपण या दशराजन युद्धाबद्दल जर बोललो बघा, हे पण लक्षात ठेवलं, युद्ध नेमकं झालंय कधी तर इसवी सन पूर्व, हे सर्व त्या ठिकाणी प्राचीनमधले आहे त्यामुळे इसवी सन पूर्व बनतो मी। आपण जर बघितलं बघा, दशराजन युद्धाचा जो कालखंड आहे इसवी सन पूर्व 7 ते बघा त्या ठिकाणी 9 या शतकामध्ये आपण ज्याला म्हणूया या ठिकाणी युद्ध झालेलं आहे। कुणाकुणात झाले तो एक भाग लक्षात ठेवला बघा। आपण जर बघितलं तर हे युद्ध झालं बघा त्या ठिकाणी ऋषी विश्वामित्र, काय बोलले ऋषी त्या ठिकाणी विश्वामित्र। आणि एक पहिला भाग लक्षात ठेवला बघा, आपल्या भारतामध्ये आर्य जे लोक आहेत, आर्यांचं त्या ठिकाणी आक्रमण आपण ज्याला म्हणूया या ठिकाणी झालं होतं। आणि आर्यांच्या आक्रमणामध्ये एक भरत नावाची टोळी आहे, काय बोललो बघा, भरत नावाची टोळी। आणि या भरत नावाच्या टोळीचा एक राजा आहे, ज्यांचं त्या ठिकाणी नाव लक्षात ठेवलं बघा, त्याला आपण त्या ठिकाणी सुदास म्हणूया। यांच्यामध्ये काय झालं, या ठिकाणी हे दशराजनचं युद्ध त्या ठिकाणी झालेलं आहे। त्यानंतर आपण जर थोडंसं पुढे गेलो बघा, अजून एक भाग लक्षात ठेवला, या ठिकाणी घडलंय महाभारताचं युद्ध, काय बोललंय महाभारत, प्राचीनमधले मेन युद्ध आपण त्या ठिकाणी बघतोय। आता जर तुम्ही इथं महाभारताच्या युद्धाबद्दल जर बघितलं तर इसवी सन पूर्व लक्षात ठेवला, हे युद्ध त्या ठिकाणी कधी घडून गेले तर 9व्या शतकामध्ये महाभारताचं युद्ध त्या ठिकाणी घडलेलं आहे। प्रतिस्पर्धी आपण जर बघितलं बघा तर महाभारताच्या युद्ध त्या ठिकाणी 2 प्रतिस्पर्धी आहेत। एक लक्षात ठेवतो त्या ठिकाणी सरळ आपण ज्यांना त्या ठिकाणी कौरव म्हणूया, आणि या बाजूला कोण बघा त्या ठिकाणी पांडव आहेत। हा एक वेगळा भाग आपल्याला या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे। कधी कधी अजून एक वेगळा मुद्दा येतो बरं का, लक्षात ठेवतो थोडंसं आपण ज्याला म्हणूया असे जर प्रश्न आले आपल्याला तेही त्या ठिकाणी सांगता येणं आवश्यक आहे। रामायणाचं युद्ध एकूण त्या ठिकाणी 8 दिवस चालले, किती बघा 8। आणि जर आपण महाभारताबद्दल बोललो तर महाभारत त्या ठिकाणी एकूण 18 दिवस चाललेला आहे। हा एक वेगळा भाग आपल्याला या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे। ठीक आहे, त्यानंतर आपण जर बघितलं बघा, अजून त्या ठिकाणी एक युद्ध आहे, ज्या युद्धाचं नाव लक्षात ठेवलं आपण त्याला त्या ठिकाणी झेलमचं युद्ध म्हणूया, किंवा अजून एक नाव आहे जे नाव लक्षात ठेवलं हायडेस्पीज, झेलम किंवा त्या ठिकाणी हायडेस्पीज। आता इथं एक्झॅक्ट आपल्याला वर्ष सांगता येऊ शकतं बघा, तर इथं तुमचं वर्ष आहे इसवी सन पूर्व 326 मध्ये काय झाले, हे त्या ठिकाणी तुमचं झेलम किंवा हायडेस्पीजचं जे युद्ध आहे ते त्या ठिकाणी झालेलं आहे। आता झालंय कुणामध्ये बघा, तर पहिला भाग लक्षात ठेवतो, युद्ध झालंय सिकंदर ओके, सिकंदर ज्याला तुम्ही
अलेक्झांडर पण म्हणू शकता, सिकंदरमध्ये, आणि आपण जर बघितलं बघा तर राजा पोरस आहे, या दोघांमध्ये काय झालं या ठिकाणी झेलम किंवा हायडेस्पिसचं युद्ध जे आहे या ठिकाणी घडलेलं आहे। हा एक भाग आपल्याला त्या ठिकाणी माहित पाहिजे बघा प्राचीन मधलं। अजून एक मुद्दा लक्षात ठेवा, प्राचीन हिस्ट्रीमध्ये अजून एक महत्त्वाचं युद्ध आहे ज्याला आपण त्या ठिकाणी कलिंगचं युद्ध म्हणूया। कोणतं बघा? कलिंगचं युद्ध। आता जर आपण कलिंगच्या युद्धाबद्दल जर बोललो बघा तर कलिंगचं युद्ध नेमकं कधी घडलंय तर इसवी सन पूर्व, कधी कधी तुम्हाला हे असे वर्ष पण येतं बरं का। आता इथं कन्फर्म वर्ष लक्षात ठेवा, चला इसवी सन पूर्व त्या ठिकाणी 200 कधी 61 मध्ये, आणि कुणाकुणात घडले बघा तर लक्षात ठेवा, चला सम्राट, ओके, सम्राट त्या ठिकाणी अशोक यांच्यामध्ये झालेला आहे। आणि या बाजूला आपण जर बघितलं बघा तर सरळ सरळ लक्षात ठेवा, चला इथं कलिंगचा एक राजा आहे, या दोघांमध्ये काय झालं त्या ठिकाणी कलिंगचं जे युद्ध आहे हे युद्ध त्या ठिकाणी झालेलं आहे। प्राचीनमध्ये काय करा बघा, माझ्या मते एवढे तुम्हाला एकूण जे काही 5 युद्ध आहेत प्राचीन इतिहासातले जे 5 युद्ध त्या ठिकाणी तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे। पहिलं लक्षात ठेवा, चला रामायणाचे युद्ध, ओके, ज्याला त्या ठिकाणी बघा युद्धराजन आपण त्या युद्ध हे पण म्हणू शकतो बघा, एकूण 8 दिवस चाललेलं आहे, ओके। श्रीराम प्रभू आणि रावण यांच्यात झाले बघा। दशराजन युद्धाबद्दल आपण बोललो बघा तर ऋषी विश्वामित्र आणि सुदास यांच्यात झालेलं आहे। त्यानंतर महाभारताचं युद्ध कौरव आणि पांडव यांच्यात झालेलं आहे बघा। त्यानंतर झेलम किंवा हायडेस्पिस सिकंदर आणि राजा पोरस यांच्यात झाले। त्यानंतर आपण जर बघितलं बघा कलिंगचं युद्ध सम्राट अशोक आणि त्या ठिकाणी कोणामध्ये बघा कलिंगचा राजा यांच्यात त्या ठिकाणी झालेला आहे। हा एक भाग आपल्याला त्या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे। त्यानंतर आपण जर थोडंसं पुढे गेलो बघा, अजून त्या ठिकाणी एक युद्ध आहे ज्या युद्धाचं नाव लक्षात ठेवा, चला आपण ज्याला रावेरचं युद्ध म्हणूया। कोणतं बघा त्या ठिकाणी? रावेरचे युद्ध। आता हे झाले तुमचे मिडावल मधले सुरू, ठीक आहे, हे त्या ठिकाणी प्राचीन मधले, आता हे त्या ठिकाणी मध्ययुगीन मधले आहेत। जर तुम्ही रावेरच्या युद्धाबद्दल बोलले तर हे युद्ध नेमकं झालंय कधी बघा तर इसवी सन हे झालं बघा त्या ठिकाणी 712 मध्ये। कधी झालं? इसवी सन त्या ठिकाणी 712 मध्ये। आणि कुणाकुणात झाले बघा तर पहिला भाग लक्षात ठेवा, चला हे झाले त्या ठिकाणी मोहम्मद बिन कासिम, नावं क्लिअर पाहिजे, काय त्या ठिकाणी? मोहम्मद बिन कासिम। आणि या जर आपण बघितलं बघा या बाजूला तर मोहम्मद बिन कासिम विरुद्ध या ठिकाणी एक राजा आहे, ज्या राजाचं नाव लक्षात ठेवा, चला बघा राजा दाहिर म्हणून, काय बोललोय? राजा दाहिर यांच्यामध्ये काय झालं बघा या ठिकाणी हे रावेरचं जे युद्ध आहे ते युद्ध त्या ठिकाणी झालेलं आहे। त्यानंतर आपण जर बघितलं बघा एक अजून युद्ध आहे ज्या युद्धाचं नाव लक्षात ठेवा, चला आपण ज्याला पेशावरचं युद्ध म्हणूया, काय त्या ठिकाणी? पेशावर। आता पेशावरचं युद्ध नेमकं झालंय कधी तर हे युद्ध बघा तुमचं 1001 मध्ये, काय बोललं बघा त्या ठिकाणी? इसवी सन 1001 मध्ये युद्ध झालेलं आहे। आणि कुणाच झालंय तर लक्षात ठेवा, चला बघा राजा जयपाल आहेत, नावं क्लिअर करत चला, राजा जयपाल। आणि या जर आपण बाजूला बघितलं बघा तर मोहम्मद बिन गजनी, काय बोललोय? राजा जयपाल आणि मोहम्मद बिन गजनी यांच्यात त्या ठिकाणी हे पेशावरचं जे युद्ध आहे ते त्या ठिकाणी झालेलं आहे। त्यानंतर आपण जर बघितलं बघा अजून 2 लढाया लक्षात ठेवा, चला एक आहे तुमचं तराईचं युद्ध म्हणा किंवा तराईची त्या ठिकाणी लढाई म्हणा। आपण जर बघितलं हे दोन्ही पण म्हणजे तराई या ठिकाणी 2 महत्त्वाचे युद्ध झाले 1191 ला आणि 1192 ला। आता कुणाकुणा झालेत बघा तर पहिला भाग लक्षात ठेवा, चला पृथ्वीराज चव्हाण तिसरे, ओके, किंवा पृथ्वीराज चव्हाण म्हणा यांच्यामध्ये। आणि या बाजूला आपण जर बघितलं बघा तर मोहम्मद घौरी यांच्यात काय झालं त्या ठिकाणी ह्या तराई या ठिकाणी 2 महत्त्वाचे युद्ध झालेले आहेत। त्याच्या आपण जर पुढे गेलो बघा तर अजून एक लक्षात ठेवा, चला एक आहे त्या ठिकाणी तुमचा चंदावरचं युद्ध बघा, कोणतं त्या ठिकाणी? चंदावर। वर्ष थोडं आपण ज्याला म्हणूया लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत चला। मग जर तुम्ही चंदावर बद्दल बोलले तर कधी झाले? 1194 मध्ये। आणि कुणाकुणा झाले बघा तर लक्षात ठेवा, चला चंदावरचं युद्ध त्या ठिकाणी झाले या ठिकाणी मोहम्मद घौरी। आणि या बाजूला आपण जर बघितलं बघा तर राजा जयचंद आहेत, काय बोललोय? राजा जयचंद हे आपल्याला त्या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे। हा एक वेगळा भाग आपल्याला जर इथं परीक्षेमध्ये विचारला या युद्धाचा तर तो काय करा बघा त्या ठिकाणी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत चला। अजून जर तुम्ही मिडावलमध्ये गेले बघा तर अजून एक आहे त्या ठिकाणी पानिपतचं पहिलं युद्ध, काय बोललोय त्या ठिकाणी? पानिपतचे पहिले युद्ध झालंय कधी बघा? पानिपतचं पहिलं युद्ध तर हे झाले तुमच्या त्या ठिकाणी 1526 मध्ये। आणि कुणाकुणा झाले तर इब्राहिम खान लोधी, काय बोललोय? इब्राहिम खान लोधी। आणि या जर आपण बाजूला बघितलं बघा तर इथं जहीरुद्दीन खान बाबर म्हणजे बाबर यांच्यामध्ये काय झालंय या ठिकाणी पानिपतचं हे तुमचं पहिलं जे युद्ध आहे हे पहिलं युद्ध त्या ठिकाणी झालेलं आहे। त्यानंतर आपण जर बघितलं बघा अजून एक आहे ज्या युद्धाचं नाव लक्षात ठेवलं बघा त्या ठिकाणी खानवाचं युद्ध बघा झालंय कधी तर खानवाची लढाई या ठिकाणी बघा 1527 मध्ये झालेली आहे। आणि कुणाकुणा झाले तर पहिला भाग लक्षात ठेवला बघा हे झालेलं आहे या ठिकाणी बाबर। आणि या जर आपण बाजूला बघितलं बघा बाबर आणि राणा संघ, ओके, राणा संघ आपण ज्यांना म्हणूया यांच्यात काय झालं त्या ठिकाणी खानवाचं युद्ध इथं घडलेलं आहे। त्यानंतर पुढचं आपण जर युद्ध बघितलं बघा ते आहे तुमचं चंदेरीचं युद्ध 1528 मध्ये आहे। नेमकं कुणाकुणा झालंय पुन्हा लक्षात ठेवला बाबर यांच्यामध्ये। आणि या जर बाजूला आपण बघितलं बघा तर बाबर आणि
चंदेरीबद्दल जर बघितलं तर मेदिनी राय आहेत, मेदिनी राय यांच्या त्या ठिकाणी आपण ज्याला म्हणूया हे तुमचं चंदेरीचं जे युद्ध आहे ते युद्ध त्या ठिकाणी झालेलं आहे, ठीक आहे। हा एक भाग लक्षात ठेवा। चला त्यानंतर आपण जर बघितलं बघा अजून एक आहे ज्या युद्धाचं नाव लक्षात ठेवा, चला आपण ज्याला घागराचं युद्ध म्हणूया। हे घागराचं युद्ध कधी झालंय 1529 मध्ये आणि कुणा झालंय बघा तर बाबर आणि मोहम्मद आपण ज्याला म्हणूया मोहम्मद म्हणा, ठीक आहे, मोहम्मद खान लोधी यांच्यात काय झालं बघा त्या ठिकाणी हे घागरा जे आहे हे घागराचं युद्ध या ठिकाणी झालेलं आहे। हे जर तुम्हाला विचारलं तर तोही एक तुम्हाला भाग या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे, ठीक आहे। चला या थोडंसं पुढं अजून जर आपण बघितलं बघा त्याच्या पुढे आहे त्या ठिकाणी चुनारचं युद्ध बघा। कोणतं चुनार? आता चुनारचं युद्ध झालंय कधी तो एक मुद्दा लक्षात ठेवा। चला बघा आपण जर चुनारच्या युद्धाबद्दल बोललो तर 1532 मध्ये, कधी बोललो बघा त्या ठिकाणी 1532 मध्ये। आणि कुणा झालंय तर चुनारचं युद्ध आपण जर बघितलं बघा बाबरच्या नंतर जे मुघल बादशाह झाला ज्यांचं नाव लक्षात ठेवा, चला हुमायून, काय बोललो त्या ठिकाणी हुमायून। आणि या जर आपण बाजूला बघितलं बघा तर शेरशाह सुरी यांच्यात काय झालं त्या ठिकाणी हे चुनारचं युद्ध घडलेलं आहे। शेरशाह सुरीचं अजून एक नाव लक्षात ठेवा, चला आपण ज्यांना फरीद खान म्हणतो बघा, हे नावं तुमचे क्लिअर पाहिजे, ठीक आहे। त्यानंतर आपण जर पुढे गेलो बघा चुनारच्या नंतर अजून एक युद्ध आहे ज्या युद्धाचं नाव लक्षात ठेवा, चला आपण ज्याला चौस्याचं युद्ध म्हणूया। कोणतं बघा? चौसा। झालंय कधी बघा तर हे झालं तुमचं 1539 मध्ये। कुणा झालंय तर सरळ बघा हुमायून आणि शेरशाह सुरीमध्ये। त्यानंतर अजून एक आहे तुमचा ज्याला आपण नाव देऊया त्या ठिकाणी कन्नौजचं युद्ध बघा। झालंय कधी 1540 मध्ये। कधी झाले 1540 मध्ये। कुणा झाले हुमायून आणि शेरशाह सुरी यांच्यात झालेलं आहे। त्यानंतर आपण जर बघितलं बघा अजून एक लढाई आहे किंवा अजून एक युद्ध आहे ज्या युद्धाचं नाव लक्षात ठेवा, चला आपण ज्याला त्या ठिकाणी सरहिंदचं युद्ध म्हणूया। सरहिंद कुणा झालं बरं? झालंय कधी? हे झालं बघा त्या ठिकाणी 1555 मध्ये। आणि कुणा झाले तर हुमायून, काय बोलतो त्या ठिकाणी हुमायून। आणि या बाजूला आहे ओके, या बाजूला आपण जर विचार केला बघा तर या सूर घराण्यातला सर्वात शेवटचा राजा ज्यांचं नाव लक्षात ठेवा, चला सिकंदर शाह सुरी। काय बोललोय? सिकंदर शाह सुरी यांच्यात काय झालं बघा त्या ठिकाणी हे जे सरहिंदचं युद्ध आहे, सरहिंदचं युद्ध त्या ठिकाणी झालेलं आहे। त्याच्या आपण अजून जर पुढे गेलो बघा भरपूर युद्ध आपण त्या ठिकाणी बघू शकतो। एक्झाम फक्त ओरिएंटेड तुम्हाला मी सांगतोय कारण की परीक्षेमध्ये इथं तुम्हाला एक तरी प्रश्न असतो म्हणजे असतो, ठीक आहे। या पुढे आता कुठपर्यंत आलो बघा आपण सरहिंद पर्यंत आलोय। सरहिंदच्या नंतर वर्ष तुमचं कोणतं आहे 1555। त्यानंतर बघा सेकंड आहे तुमचं पानिपतचं सेकंड युद्ध। काय बोलले? पानिपतचं सेकंड। बघा पानिपतचं सेकंड कुणात घडले बघा तर अकबर बादशाह जो आहे, अकबर बादशाह, ठीक आहे, ज्यांचं मूळ नाव जे आहे अकबराचं मूळ नाव जलाल नाव आहे बघा। काय त्या ठिकाणी जलाल एक नाव लक्षात ठेवा, चला। आणि अकबर आणि हेमू ज्यांना आपण त्या ठिकाणी हेमचंद्र दास म्हणूया यांच्या त्या ठिकाणी पानिपतचं सेकंड वॉर घडलेलं आहे। त्यानंतर आपण जर बघितलं बघा वर्ष तुमचं आहे त्या ठिकाणी इथं वर्ष राहिलं आपलं, चला इथं लिहून घेतो मी वर्ष, ते आहे तुमचं 1500 कोणतं बघा 56 वर्ष, हे एक लक्षात ठेवा, चला। त्यानंतर आपण जर थोडंसं पुढे गेलो अजून एक महत्त्वाचं युद्ध आहे जिथं तुम्हाला वारंवार परीक्षेमध्ये प्रश्न असतो बघा, ते आहे तुमचं हल्दीघाटचं युद्ध। कोणतं? हल्दीघाट। हल्दीघाट झालंय कधी बघा 1575-76 मध्ये या ठिकाणी हल्दीघाटचं युद्ध झालेलं आहे। आणि कुणात झालंय तर मुघल बादशाह अकबर यांच्यामध्ये। काय बोलले? मुघल बादशाह अकबर। आणि या जर बाजूला आपण बघितलं बघा तर महाराणा प्रताप यांच्यात काय झालंय या ठिकाणी हे हल्दीघाटची जी लढाई आहे किंवा हल्दीघाटचं जे युद्ध आहे हे त्या ठिकाणी घडलेलं आहे। हे मेन युद्ध तुम्हाला जर परीक्षेमध्ये विचारले तर या ठिकाणी तुम्हाला हे जे युद्ध आहेत ते युद्ध त्या ठिकाणी सांगता येणं आवश्यक आहे। त्यानंतर अजून जर आपण बघितलं बघा पुढचं एक अजून आहे ज्या युद्धाचं नाव त्या ठिकाणी लक्षात ठेवा, चला बघा ते आहे तुमचं ज्याला इथं नाव देतो मी तालिकोट। काय बोललो बघा? तालिकोटचं युद्ध। कोणतं? तालिकोट। आता तालिकोटचं युद्ध घडलंय कधी तर हे तुमचं घडलंय बघा या ठिकाणी आपण जर बघितलं तर 1565 मध्ये। हे थोडं वरती घेऊ आपण, ठीक आहे, 1565 आहे। इथं जर तुम्ही बघितलं बघा कुणात घडले आपल्या भारतामध्ये दोन महत्त्वाचे साम्राज्य होते बघा। एक आहे विजयनगरचं साम्राज्य। कोणतं? विजयनगर। आणि अजून एक आहे बघा ज्या साम्राज्याचं नाव लक्षात ठेवा, चला बहामनी साम्राज्य। म्हणजे विजयनगर आणि बहामनी या दोन साम्राज्यामध्ये या ठिकाणी तालिकोटचं युद्ध 1565 मध्ये घडलेला आहे। हा एक वेगळा भाग आपल्याला या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे। त्यानंतर आपण जर थोडंसं पुढे गेलो बघा एक अजून युद्ध आहे ज्या युद्धाचं नाव लक्षात ठेवा, चला लढाई आहे ती ज्याला आपण अहमदनगरचं युद्ध म्हणूया। त्या ठिकाणी काय? अहमदनगरचं युद्ध, ठीक आहे। जर तुम्ही अहमदनगरच्या युद्धाबद्दल बोलले बघा हे कधी घडलंय? इसवी सन 1600 मध्ये। कुणात घडले बघा तर अकबर नाव लक्षात ठेवा, चला अकबर। आणि या बाजूला आहे त्या ठिकाणी चांद बीबी, ठीक आहे। या दोघांमध्ये काय झाले या ठिकाणी सरळ हे तुमचं जे काही अहमदनगरची लढाई आहे किंवा अहमदनगरचं जे काही युद्ध आहे हे त्या ठिकाणी झालेलं आहे। हा एक भाग आपल्याला या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे, ओके। त्यानंतर आपण जर बघितलं बघा
एक अजून आहे तुमचं महत्त्वाचं आपण जर बघितलं बघा तर या ठिकाणी सरळ सरळ एक आपण ज्याला इथं पुढे घेऊया अहमदनगरच्या पुढे जर तुम्ही गेले बघा या ठिकाणी 1600 मध्ये एक अजून आहे तुमचं मेन सांगतो त्या ठिकाणी एक आहे बघा तुमच्या त्या ठिकाणी कोणतं प्लासीचं युद्ध कोणतं बघा प्लासी। आता जर तुम्ही प्लासीबद्दल बोलले तर प्लासी घडले तुमचं कधी बघा डायरेक्ट 1757 मध्ये आणि कुणाकुणात घडले तर बघा इथं एक बंगालचा नवाब आहे ज्यांचं नाव लक्षात ठेवा चला सिराज उद्दौला काय बोलले त्या ठिकाणी सिराज उद्दौला आणि या बाजूला एक ब्रिटिश गव्हर्नर आहे ज्यांचं नाव लक्षात ठेवा चला आरसी म्हणजे रॉबर्ट क्लाइव्ह या दोघात त्या ठिकाणी घडलेलं आहे। आणि त्यानंतर आपण जर बघितलं बघा एक महत्त्वाचं आहे आता ते लक्षात ठेवा चला पानिपतचं तिसरं युद्ध पानिपतचं किती बघा त्या ठिकाणी तिसरं युद्ध झालंय कधी 1761 मध्ये आणि कुणाकुणा झालंय तर पहिला भाग लक्षात ठेवा चला इथं एक अहमद शाह अब्दाली काय बोलले अहमद शाह अब्दाली यांच्यामध्ये आणि या बाजूला आपण ज्याला म्हणूया हे काही मराठा जे सरदार आहेत यांच्यामध्ये पानिपतचं तिसरं जे युद्ध आहे हे त्या ठिकाणी घडलेलं आहे। त्यानंतर बघा पुढचं युद्ध आपलं येईल त्या ठिकाणी बक्सारचं युद्ध कोणतं बघा बक्सार 1764 मध्ये आहे 1700 कधी बघा 64 मध्ये कुणाकुणात घडले बघा तर या ठिकाणी बंगालचे जे काही पराभूत नवाब आहेत बंगालचे आपण ज्याला नवाब म्हणूया ओके त्यांचं त्या ठिकाणी नाव मीर कासिम आहे काय बोलले मीर कासिम ओके सुजा उद्दौला आणि डायरेक्ट मुघल बादशाह शाह आलम या तिघजण एका बाजूला आणि या बाजूला आपण ज्याला म्हणूया इथं ब्रिटिश आहेत यांच्यात काय झालं त्या ठिकाणी हे तुमचं बक्सार सुद्धा ठिकाणी घडलेलं आहे। आणि सरळ एक अजून लक्षात ठेवा चला आता त्याला पुढचं आपण जर बघितलं बघा तर बाकी इतर महत्त्वाचे अजून भरपूर आहेत जसं परंतु आपल्याला काय होतं बघा एक्झाममध्ये TCS पॅटर्नचा आपण जर विचार केला तर तुम्हाला बाकीचे युद्ध आतापर्यंत जर आपण पाठीमागचे जर क्वेश्चन पेपर बघितले तर एवढे त्या ठिकाणी विचारले गेलेले नाहीत ओके। त्यामुळे काय करा बघा माझ्या मते हे जे काही आता मी तुम्हाला युद्ध सांगितले तर तेवढे जरी तुम्ही त्या ठिकाणी प्रॉपर एका त्याचा जर अभ्यास करून गेले तर माझ्या मते एक तरी प्रश्न तुमचा त्या ठिकाणी या युद्धातून कंप्लीट होऊ शकतो म्हणजे शकतो। ठीक आहे थांबू आपण आणि पुन्हा सेकंड एका व्हिडिओमध्ये अशीच तुम्हाला इतिहासातली एक इम्पॉर्टंट जी माहिती आहे ती माहिती त्या ठिकाणी मी देण्याचा प्रयत्न करेल। आत्ता थांबतोय मी। जय हिंद जय महाराष्ट्र शुभ दिवस।